खूप थंडी वाजते आणि आता खूप थंडी चालू झालेली आहे आणि आजी लोकांचं असं झालंय की थंडीमुळे आंघोळ करायला नको. काय मस्त वाटतंय ऊन, बापरे बापरे. रांगोळी घातल्यात आज सकाळी. आला का पेपर? हा, पेपर आला. कोणी घेतला? हा, आणि ताई द्या ना मग भंडारींना. देते की मी त्यांना, नाही देत मी, वरून आणले खालती. एक तुम्ही पान घ्या आणि एक त्यांना द्या. घ्या ना त्याच्यातलं पान. आणि ताई दोघं वाटून घ्यायचं. एक द्या. भंडारी हे बघा, लहान लेकर आमच्यातले कसे वाद करतायत. आणि ताई चेअरवर एक पेपर आहे. हा घ्या. तो नाही द्यायचं त्यांना तर नको देऊ द्या. कसा हट्ट करावा भंडारी तुम्ही, किती हट्टी आहे बाबा. देत नाही तुम्हाला. हे बघा लहान लेकर आहेत हे आणि अशी वादावाद करतात. दिला ना आता, छान मस्त. आणि इकडं मोनाजी थांबलेली आहे कारण मोनाजी पाणी तापून देते वरती. जरा उन्हाचा हा, पाणी खूप गरम झाले. पाणी खूप गरम झालंय कारण आम्ही काय करतो आता, जरा कडक ऊन झाल्यावरच सगळ्याला आंघोळ्या घालावं असं विचार होतो. कारण सकाळचा खूप गारठा आहे आणि 2 दिवस आंघोळीचं राहू शकतो बिना, 3 दिवस नाही राहू शकत. काय मोनाजी, बरं आहे का नाही? बरोबर आहे का? 1-2 दिवस ठीक आहे. 1 दिवस बी ठीक आहे, पण दुसरे केलं तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी करा. पण आंघोळ करायची. आणि गार पण वाटते सकाळी सकाळी, म्हणून थोडं उशिराने केलं तरी चालतं. तर मोनाजी सगळ्याला इकडे बसून चुलीपाशी लांब पाणी तापून देते आणि कडक झाले ना. आणि आम्ही इकडं भात पण शिजवून घेतलेला आहे चुलीवर, मस्तपैकी छान शिजलाय भात. आणि मध्ये बाकीचे कामं करते वैशाली. काल पण आम्ही जरा इकडे गेलो होतो आणि तिथून मी सरपण आणले. हे काय आपलं काटक्या कुटक्या आणतो आम्ही गोळा करून, आणि भरपूर आणले मी. आता हे पण जाणार आहे बरेच दिवस, कारण आता प्रत्येकाच्या घरी गॅस वगैरे झालेत. त्याच्यामुळं काय होतं, सरपणाची कुणाला गरज नाही आहे. आणि काही लोक आहेत चुलीवर तापवतात पाणी, पण पहिलं हे जल मिळायला मुश्किल होतं. तर आज खूप चांगलं ह्याच्यावरती पाणी तापते आणि आपलं पण भागते बाबा की थंडीचे दिवस आहेत, विजेचा पण वापर खूप होतो मग पुन्हा, आणि गॅसचा पण. म्हणून मग चुलीचं सरपणाची आम्ही एक ही केली बाबा की त्याच्यावर पाणी. खरंच चुलीवरचं पाणी इतकं कडक असतं, गार पण होत नाही लवकर. कसं पाणी असतं बंदाई? दमदार. केली का मग आंघोळ? केली ना अक्काबाई? केली का आंघोळ? मंगल मावशी केली? सुशला मावशीने पण? बरं आहे का? ऊन चांगलं आहे का? हा, जरा थंडी आहे ना तर जरा उन्हात येऊन बसायचं. हा का? हा, सुशला मावशी पण आता एकदम चांगली झाली, एकदम ओके, ठणठणीत. वाटलं होतं बाय, म्हणलं पांढरा कांदा बी भेटतो का नाही, पण झाले ते पाणी देऊन लागतंय त्या टायमाला. काय ते हे फिट आल्यावर 3 दिवस पाणी द्यायचं नाही. 3 दिवस नाही, 2-3 तास. 3 दिवस पाणी नाही दिल्यावर काय राहील का ती? पाणी पांढऱ्या कांद्यानं पण झटक्यात पुन्हा येत पण नाही. कसं आणलंय सरपण? भारी. हा, कमी पडू देते का तुम्हाला सरपण? मग म्हणलं अजून त्यात काड्या घालायला, ते थोड्या काड्या काढाव्या. अगं ते काही लाकडं आहेत आणि काही पेटवायचे, म्हणजे लाकडांना घातलं ना बारकी काटकी की लाकूड चांगलं ढणढण पेटत राहतं. बसा आता तुम्ही उन्हात, बघू बाकीचे काय कामं करतायत. कुंभार मॅडम आली तुमची. कुंभार मॅडम काहीतरी करते. ओ कुंभार मॅडम काय करताय? हा हा, अगं छकुली तर आंघोळ नाही करायचं म्हणतीये. नाही आपले हातपाय तोंड. हा बर, अजून कोण राहिले? आजोबा करायचं? आजोबा राहिले. बरं नेजा. आजोबा राहिले. हे बघा बांधगावची आजी राहिली. काय झालं? हा, त्यांना आंघोळ कर. भांडगावची आजी. हा, आणि कलावती. तू केली का? मी केली. ठीक आहे. तुला ही गाऊन घालू नको म्हणले ना मी. फक्त कामात घालायचे, परत काढायची. कामात घालून परत काढायची, म्हणजे कामात वेगळे कपडे आणि वरचे कपडे वेगळे, खाली यायचे कपडे वेगळे. वर कामात घालायची, खाली यायला आले की दुसऱ्या गावात घालायचं, खाली यायचं. बघा नियती, बघा नियती बघा कशी ओरडते. कलावती आजी नीट डोकं विचारायचं, नीट आंघोळ करायची, ब्रश वगैरे करायचं नीट. हा, दिला ना ब्रश? हा, तिनं तिचे कपडे धुतले, आंघोळ केली. तिला कुणी कपडे धुतलेले पटत नाही.
हा हा चला उतरा खाली, हळूहळू ये. सगळं हळूहळू करायला लावायचं सगळं. फक्त त्यांचं आपलं काय नाही, त्यांचं. हा पाय दुखतेत म्हणून सांगते. हळू उतर. आणि तिला इतकं ती स्वच्छ राहते ना की तिला कुंभारने धुतलेली गाऊन पण पटत नाही. हाय का नाही कुंभार? धुते आपण धुतलं का तिला वाटतं माझी मी धुवा असं वाटतं मला. मग तिला तिचं काम करायला आवडतं. मग चांगलंय ना, उलट तसंच राहावं माणसाने. आपलं काम आपणच करत. बसण्यापेक्षा गावून धुवा वाटतं, झाडून घ्यावं वाटतं, सगळं करावं वाटतं. गुणाची आहे बघा, चालली हळूहळू जाते ती. क्या हुआ नियति? क्या हुआ? कुछ न हो गया, ऊपर में ले जाए. आपका बकेट ऊपर लेके गए? हाँ, ऊपर ले जाके मरा देंगे. कोई नहीं कटा जाओ. सबका समझ देख लिया. पे लेगा, हम पे लेगा. बुढ़े लोग है सब नियति, सब बुढ़े लोग है. बुढ़ी लोग उनको तो भारी भारी बुद्धि है. बुढ़े लोगों की भारी भारी बुद्धि है. हाँ, हम ही के भूल होले हम के समझ कर लगेगा. वही ये रहता है ना, बुढ़े लोगों को समझ के लेना ही वही रहता है. हाँ, अच्छी बात रहती है. क्या बयस है हमारे के समझ करके तुम्हारे के ले लागत है. और बुढ़ी हो गई लेकिन मन बच्ची हो गया. बुढ़ा आणि बच्चा एक ही रहता है. एक ही रहता है. बराबर है ना? एक ही मतलब. क्या गलत बोल रही हूँ मैं? नहीं ना, हम की गलती बोल रहे हो. मैं गलत बोल रही हूँ? नहीं. खूप हुशार आहे ही, खूप हुशार आहे, खूप मायाळू आहे, खूप प्रेमळ आहे. म्हणजे काय सांगू, काल मी तिकडे सरपण आणायला चालले होते तर ही माझ्या बरोबर आली आणि आम्ही मग सरपण आणलं दोघी तिघींनी. मी आणि कुंभार आणि कोण नियती. लकडी लेके आए ना हम लोग कल. तर आम्ही बघा, मी एकटी गेले होते तर माझ्या मागं पळत सगळेच. क्या बोल रहे? हाथ से चमड़ा उठ जाएगी या छाल उठ गया. अरे रे क्या हुआ? क्या आज हो गया. चले मौसी के बोल रही है हमने कपड़ा कांच देकर साफ साबन गिरले आरो जल. नहीं इसको है ना कुछ लगाएंगे. मुझे कभी दिखाया नहीं, आज दिखाया आपने. बिहान रखा थी गो. बिहान रखा थी घूम से उठ के 2टा समय उठ के बाथरूम कर ली, कपड़ा छाड़ ली. हाँ कुछ बुझे नहीं पाली. क्या हुआ? कब हुआ ये? कैसे जानेगा, कल का तो कुछ नहीं बुझेगा. हाँ दुख रहा है वहाँ पे? कुछ आघात नहीं रहे. ठीक है, मैं दवाई लगा दूंगी. सेला कपड़ा नहीं काटता थी, मौसी काटे ना कपड़ा ला. मुझे नियति कुछ भी हो जाए ना, मुझे कुछ तकलीफ हो रही है, दुख रहा है, चक्कर आ रहे है, कुछ हो रहा है ना, तो किसे बताना है? बोले लागी मुझे. हाँ मुझे बताना है. हाँ ठीक है. ठीक है. हाँ कुछ भी हो जाए. जब पहुँचावा घर. हाँ घर जाएंगे, हम जाएंगे घर. अभी घर का नाम अभी शुरू नहीं करना है, रोना धोना शुरू नहीं करना है. अच्छा है सुबह सुबह अच्छा रहने का. और दुर्गा माँ को मैंने बोला ना याद करना है. और दुर्गा माँ का तो दिन क्या बोलती है, आषाढ़ मास सावन मास तो गिरिए न. हाँ आषाढ़ माह सावन माह. राधे राधे कृष्णा. क्या क्या बोलते हो आप? आषाढ़ मास शेष हुई, जगह पर सावन मास गिरी, सावन मास शेष हुई, भाद्रव मास एकादशी हुई. कुंभार मॅडम का बघताय तेवढं? ते काय सांगते? आश्विन कार्तिक सांगतो त्यांच्या भाषेत. त्यांची भाषा ती. एकादशी जा तू अवघड घेऊन हांड्यात पाणी नको थांबू. चलो मैं दवाई कुछ लगा लूंगी. हाँ आल्या वत्सला आजी. स्माईल मस्त. वत्सला आजीचे आमच्या एकच नंबर असते हसू. खरंच तुमच्या हसण्यावर लय लोक प्रेम करतात आणि हसत राहिलं पाहिजे नेहमी. तुमच्याकडे बघितलं मी पण हसते. आता का अशा थांबल्या तुम्ही वाकून एवढ्या? म्हटलं तिकडे तुमचं हे चाललंय, मला जायचं होतं. अरे जावा अडवलं त्याच्याबद्दल सॉरी. जावा. चला आजी असतात वैशालीपाशी. काय पाहिजे का, कांदा चिरून लसूण सोलून काय पाहिजे का. आणि ही बघा हिचं खुटू चालू असतं, काहीतरी ही करत राहती नियती. आणि वैशालीचं काय चाललंय बघूया. वैशाली काय करते? वैशू काय करते? आजी लोकांना नाश्ता पोहे करायचे.
तेल काढलं तेल संपलं होतं. तेल संपलं होतं, तेल काढलं का? हा, पोहे करा सगळ्यांना नाश्त्याला. जरा उन्हात बसल्यात, जरा बसू दे थोडे वेळ. चहा बिस्किट दिलं का? आज खारी दिली होती. खारी दिली होती का? चहा में काय खाया? क्या खाया आपने? काजे काय गावटा बिस्कुट तेर मतनी. हाँ, चाय और टोस्ट. हाँ टोस्ट.